जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे हो मला शिट्टी वाजवता येत नाही. माझ्याकडून कुठेतरी डबिंग करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पाचही लावण्यवतींसाठी. एवढे एपिसोड या मंचावरती मी केलेले आहेत, पण हा पहिला एपिसोड आहे ज्याची अशी सुरुवात झाली की मला बोलताच येत नाहीये. कारण गाणं होतं अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली, आणि एवढ्या अप्सरा एकाच वेळेला एका मंचावरती येणार. त्यामुळे खरंच मी स्वर्गात आलो की काय असं मला वाटतं. मला खरंच कोणीतरी चिमटा काढा. म्हणजे यांच्या अदांचा जलवा फक्त महाराष्ट्रानंच नाही तर सगळ्या जगभरानं अनुभवलेला आहे. आणि आज आमचं भाग्य आहे की या मंचावरती ज्यांनी लावणी ही कला मोठी केली, आणि आम्हाला अभिमान वाटतो की या सगळ्या जणी एकत्र आमच्या कॅफेमध्ये आज इथे आलेल्या आहेत. अतिशय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पाचही लावण्यवतींसाठी. मी वेगळी काय ओळख करून देणार. घराघरात असं झालेलं आहे सध्या की साबळे तुम्ही काय ओळख करून देणार. आमच्या हृदयात बसलेल्या आहेत या सगळ्या जणी. मी सुरुवात करणार आहे या दोन बहिणींपासून. या दोन सख्या बहिणी आहेत आणि त्यांनी या क्षेत्रात किती मोठं नाव कमावलं हे मी वेगळं सांगायला नको, आणि त्यांचा उल्लेख सुद्धा एकत्रितपणे केला जातो. जोरदार टाळ्या छाया माया खुटेगावकर यांच्यासाठी झाला पाहिजे. अतिशय मनापासून स्वागत करूयात वर्षा संगमनेरकर यांचं. जोरदार टाळ्या राजश्री काळे नगरकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि जोरदार टाळ्या मेघा घाडगे यांच्यासाठी. मी एपिसोडच्या सुरुवातीला सगळ्यांना सांगतो, खाली टीप जाते तसं, मी डॉक्टर असलो तरी आज जर कोणाला हार्ट अटॅक आला मी काही करू शकणार नाही. त्यामुळे जपून जपून वागा. माझंच काही खरं नाही, माझी धडधड वाढलेली आहे. अतिशय मनापासून स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर आता कुणाकडे बघायचं, कुणाला प्रश्न विचारायचा, असे बरेच प्रश्न माझ्या मनात आहेत. मी सुरुवात करणार आहे सिनियरिटीपासून. मला वाटतं जशा बसलेल्या आहेत या सगळ्या लावण्यवती तसंच आहे ना थोडक्यात. म्हणजे यांचे सिनियर या आहेत असं थोडक्यात मला कळलेलं आहे इथे. मग सुरुवात तुमच्यापेक्षा या सिनियर आहेत. मग शेजारी शेजारी बसले त्यामुळे अनुभव इकडून जास्त मिळणार असं मला दिसतं. त्यांच्यानंतर आम्ही असं मी म्हणेन की त्यांच्यानंतर आम्ही आणि आमच्या नंतर आता ही नवीन पिढी चालवते. अगदी अगदी. राजश्रीजी तुमच्यापासूनच मला सुरुवात करायची आहे. लावणी महानायिका असं तुम्हाला म्हटलं जातं, आणि तसं तुमचं कर्तृत्व सुद्धा इतकं मोठं आहे, आभाळा एवढं आहे. मला विचारायचं आहे तुम्हाला की सुरुवात कशी झाली या क्षेत्रात येण्याची, आणि पहिला परफॉर्मन्स केलेला आठवतोय का? सुरुवात म्हणजे माझी आई कलाबाई, आमची ही संगीतवारी कलामीरा नगरकर या नावाने होती. परंतु मला शिकवण्यासाठी माझ्या आईने कोल्हापूरला बाबासाहेब मिरजकरांकडे कथ्थक आणि भरतनाट्यम शिकण्यासाठी मला कोल्हापूरला त्यांच्याकडे ठेवलं. नंतर संगीतवारीमध्ये मी आले आणि त्याच्यानंतर लावणी शिकले. आईचं खरं प्रोत्साहन आणि आशीर्वाद तिच्यामुळे खरं तर आज इथंपर्यंत आले. पण पहिला कार्यक्रम मला अगदी मोठ्या स्टेज रंगमंचावरती करायला मिळाला तर तो म्हणजे मी मुंबईला होते लालबाग थिएटरला. त्या टायमाला यमुनाबाई वाईकर आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकर ह्यांच्यासारख्या अशा दिग्गज कलावंतांबरोबर मला पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये रुणादेवी किशोर कुमारच्या मिसेस त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम मला पहिला लावणीचा प्रयोग कलकत्त्यामध्ये करायला मिळाला. आणि पहिला तो सर्वात मोठा अनुभव होता. इतक्या अनुभवी कलावंत आज यमुनाबाई वाईकर म्हणजे त्यांचं म्हणजे तोडच नाही आहे की आज त्या 70-80 वर्षाच्या असल्या तरी 20 वर्षाच्या मुलांना टाळ्याच वाजवायला लावणार. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर सारख्या. तर अशा यांच्याबरोबर मी पहिला प्रयोग कलकत्त्यामध्ये केला. वा. आणि आज मागे वळून बघताना कसं वाटतंय, आज तुम्ही इतकं नाव कमावलंय? मागे वळून बघताना खंत वाटते की पारंपरिक लावणीला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आम्ही ज्या कलावंतांनी म्हणजे खस्ता खाल्ल्या. म्हणजे आज लावणी महोत्सव झाले वेळोवेळी, म्हणजे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये. त्यावेळेस सुरुवातीला आज 15 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर त्यावेळेस लावणीला प्रतिष्ठा बऱ्यापैकी कमी होते. लोक लावणीसाठी नाकं मोडत असत किंवा काय. पण त्यावेळेस सुरुवातीला लावणी महोत्सव हे सुरू झाले. षण्मुखानंद आपलं मुंबईचं जे आहे तिथे ठाण्यामध्ये असे हे लावणी महोत्सव सुरू झाले. अकलूजच्या लावणी स्पर्धा सुरू झाल्या. त्याच्यामुळे ह्या लावणीला एक वेगळी प्रतिष्ठा मिळालेली आहे.
वाह वाह वाह. आणि तुम्ही आहात तोपर्यंत ती मिळतच राहणार आहे आणि तुमच्याकडे बघून नवीन पिढी घडते. त्यातलं एक उदाहरण आहे मेघा. मायाताई, तुमच्याकडे यायचं आहे आता मला. हाच प्रश्न मला तुम्हाला पुन्हा एकदा, छायाताई. सॉरी छाया, माझं असं झालेलं बहिणींमध्ये माझं अजून कन्फ्युजन आहे. छायाताई, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. खरं तर तुम्हाला मला विचारायचं आहे, तुमची सुरुवात कशी झाली आणि पहिला परफॉर्मन्स आठवतोय का तुम्ही दिलेला? मी वयाच्या 13 वर्षापासून स्टेज शो करते. वा वा. मधु कांबीकर, पांडुरंग घुटकर हे आमचा सर्वांचा संच एक होता, एक ग्रुप. मग आम्ही एकत्र, माझी आई, माझी मोठी बहीण, ही तर काय छोटी होती तिचा काय प्रश्न नाही, पण माझी मोठी बहीण, माझी आई पण खूप सुंदर गाते माझी, वा. खूप कलावंत आहे चांगली. मग पांडुरंग घोटकर, मधु कांबीकर, माझी आई, आशाबाई मुसळे, आम्ही सगळे एकत्र. मग 5-7 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि मुंबईला आल्यानंतर मोठ्या मोठ्या ठिकाणी प्रोग्राम करायला मिळाले. सेंटर हॉटेल, ओबेराय हॉटेल, ताज, असे मोठे मोठे हॉटेल. आणि दिल्लीला 77 साली इंदिरा गांधीच्या समोर प्रोग्राम केला आम्ही. वा 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 वा. तो अनुभव कसा होता? इतका अनुभव छान होता तो, की अशी संधी परत जीवनात येणार नाही असं मला वाटायचं. वा. वर्षाताई, तुमच्याकडे यायचं आहे आता मला. हाच प्रश्न आहे. पहिला परफॉर्मन्स आठवतोय का आणि तेव्हा काय अनुभव होता जेव्हा पहिल्यांदा लावणी सादर करायची होती? ॲक्च्युली मी लावणी नाही केली पहिल्यांदी. मी दादा कोंडकेंचं एक 5वीला असताना, दादा कोंडकेंचं, कारण माझी आई गुलाबबाई संगमनेरकर, त्या आर्यभूषण थिएटरमध्ये त्यांची बारी होती, म्हणजे पुण्यामध्ये. तर त्यावेळेस मी खूप लहान होते. पण ते आपल्याला जे म्हणतो ना की समोरनं तेच समोर दिसल्यामुळे, कारण आपल्यालाही अट्रॅक्शन वाटलं गेलं मला, तिथं मी ओढल्या गेले ॲटोमॅटिकली. म्हणजे शिक्षण तर आहेच, पण जास्त करून आपणही काहीतरी असं लावणी प्रकार असा करावा. तर बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का, हे बालगंधर्वला त्यापूर्वी, म्हणजे ह्या लोकांचे आता ह्या ज्या म्हणतात छायाबाई, मधुबाई, तर तेव्हा त्यांची महोत्सव असे मोठे मोठे व्हायचे आणि तो महोत्सव करायचा म्हणजे खूप, म्हणजे प्रतिष्ठेचं काम होतं. तर त्याच्यात मला एक छोटे बालकलाकार म्हणून नाही का आपण म्हणतो की बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का, तर तेव्हा मधुताईंनी म्हणल्या होत्या. मधुताई म्हणे, मावशी म्हणे ही मुलगी खूप छान डान्स करते, हिला तुम्ही पार्टीमध्ये करा. तर मी आजही मधुबाईंना मी माझा गुरु मानते की एक्सप्रेशन मी फक्त त्यांना बघूनच शिकते. आणि आज असं वाटतं की खूप काही आपण केलं, पण अजूनही करायची इच्छा आहे आणि अजूनही करायची उमेद आहे. पण असं वाटतं ना की काहीतरी मिस केलं आहे आपण. पण हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. वा. मायाताई, मी बरोबर बोललो आता. मायाताई, तुमच्याकडे यायचं आहे आता मला. त्यांनी सांगितलं मगाशी की सुरुवात कशी झाली. मग तुम्ही यांच्याकडे बघत बघत शिकलात? ॲक्च्युली मी पुण्याला कर्वेनगर स्त्री शिक्षण संस्था शाळेमध्ये शिकत होते आणि शाळेत काही हुशार नव्हते एवढी. ह्यांच्या कार्यक्रमामध्ये मागे मागे जाणं, बघणं, ह्या काय घालतात, मग आपल्याला पण असं करायचं आहे, मला पण हे शिकायचं आहे. त्यामुळे शाळेत काही लक्ष नव्हतं. मग ह्यांच्या मी मागे मागे लावून ताईने मला शिकवलं अभिनय कसा करायचा, हे कसं तुला आवडतं ना, हे मग हे शिकलं पाहिजे. आणि ज्या दिवशी एके दिवशी मुंबईला ह्यांचा कार्यक्रम आला आणि त्यांना एक मुलगी कमी पडत होती कोरस डान्सला. अच्छा, बर. तर त्यांनी मला अचानक त्या स्टेजवर षण्मुखानंद हॉल मुंबईचा तिथं उभं केलं अचानक. त्यावेळेस मी पहिलं स्टेज पाहिलं मुंबईचं. हिने अभिनय शिकवला, आईने गायला शिकवलं. वा वा वा. मी स्वतः गाते पण. एखादी झलक ऐकवा ना मग. आता सगळ्यांना हो झालंच आहे तर एखादी झलक होऊन जाऊ दे. क्या बात आहे. मेघा, तुमच्याकडे यायचं आता मला. आत्ताच आम्ही उल्लेख केला की नवीन पिढी जी लावणी घडवते आणि लावणी सांभाळते त्यापैकी तुम्ही एक आहात. या सगळ्या दिग्गजांना बघून आज कसं वाटतं? मी आज स्वतःला इथे खूप भाग्यवान समजते की मी यांच्यासोबत बसली आहे आणि मला इथे यांच्यासोबत बसण्याचा मान मिळाला आहे. त्यासाठी आधी पहिले तुमचे आभार मानेन मी.
खरं तर हा माझा बाज नव्हता. लावणी करणं हे माझं प्रोफेशन नव्हतं. मी पहिलं एकांकिकामधनं कामं केलीत, नाटकातनं कामं केली, मग लोकनृत्याकडे वळले. महाराष्ट्राचे सगळे नृत्य मी शिकले. त्यानंतर कारण हा आमचा एक ग्रुप होता, माझा भाऊ आहे दिनेश गुरेगावकर, त्याच्या ग्रुपमध्ये मी नाचत होते आणि आमच्याकडे लावणी डान्सर होती. महाराष्ट्र दर्शन म्हटलं की लावणी असायचीच. तर तिथे एकदा तिला बरं नसताना ती म्हणाली की मला लावणी नाचता येणार नाही आहे आणि मी त्यामध्ये सर्वात चुणचुणीत आणि उड्या मारणारी, जास्त नाचणारी मीच असायची. त्यामुळे दादानी इतकं कॉन्फिडेंटली मला सांगितलं की तू घुंगरू घाल आता आणि नाचायचं आहे तुला. म्हटलं लावणी आणि मी शक्य नाही रे. म्हटलं विंगेतनं बघणं बरं आहे, पण हे नाचणार. आणि हार्डली 5 मिनटं होती माझ्याकडे की तुला लावणी शिकायची आणि लगेच करायची आहे. आणि मी स्वतःला आवरून सावरून मेंटली सगळं प्रिपेअर करून मी कुण्या गावाचा आलं पाखरू पहिल्यांदा प्रेझेंट केली. वन्स मोर आला, तेही मला कळत नव्हतं मी वन्स मोर केला नाही केला माहिती नाही, पण जे काय आलं, जे काय केलं ते तिथनं सुरुवात झाली. लावणीने मला इतकं काही शिकवलंय की मला आता मी तिला सोडत नाही आणि ती मला सोडत नाही. तर आपण जे गावात आज बसलेलो आहोत, तुम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये कार्यक्रम केले असतील, पण हे जे आमचं गाव आहे, तुम्ही बघत असाल टी व्हीवरती, या गावाचं नाव आहे तुकरटवाडी, जे तुकरट पॅलेस केलं आता आम्ही हळूहळू. तर या गावची आज जत्रा आहे, तुम्हाला सांगायला मला आवडेल. अरे वा. आणि जत्रेनिमित्त तुम्ही सगळे आलेले आहात पाहुणे आमच्याकडे. जसे जत्रेला येतात तसे आणखीन काही पाहुणे आम्ही इकडे बोलवलेले आहेत. आता तुम्ही ज्या क्षेत्रात वावरता त्याच क्षेत्रातली काही माणसं इकडे येणार आहेत. तर बघूयात आमच्या गावच्या जत्रेनिमित्त कुणाचा तमाशा इकडे बघायला मिळणार आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. आज आमचा शो हाऊसफुल आहे. आता मी तुमच्या समोर माझी कला दाखवतो. तयार आहात ना सगळे? थांबा, पावडर लागते का नाही? पावडर लागते का नाही? बारीक बारीक बारीक, जरा बारीक, जरा हात सोडून. तर मंडळी, आता तुमच्या समोर मी तमाशा घेऊन आलेले. तर दिल थांब के बैठिये. आता तुमच्या समोर तुमची झोप उडवायला घेऊन येतोय नटरंगी नार सागरिका. लागला ना बाण? इथं बाण ठेवलेत ना, लागला ना एखादा काही नाही. तू कशाला आलीस? कशाला आली म्हणजे? तू म्हणला नाही का आता येत आहे नटरंगी नार? मी नटरंगी नार म्हटलं, देशी दारूचा बार नाही म्हटलं. कशाला आलीस?
कशाला म्हणजे मी माझ्या सौंदर्याने लोकांना झोपेतून उठवायला आले. तू झोपेतून उठवायला नाही, एखाद्याला आयुष्यातून उठवशील. कळलं का मावशे? ऐ मावशी मत कहो ना. मग काय कहो ना. वा 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 वा. इकडे बघ, इकडे बघ. बघू बघू. हे जे काय तोंडातल्या तोंडात चाललंय ते सापडलं का? डान्स कसा वाटला? मावशे हा नको नाचू. नको. काय नको नाचू? इथं लोक स्टँडिंग ओशन द्यायला लागले मला. अगं, ते स्टँडिंग ओवेशन नाही देते, मग ते घरी निघून चाललेत. गप्पा मुर्द्या. अगं हा शिंदा असतील ना तर आपल्याला सुपारी मिळायची नाही. कळलं का? बा अक्का कुठे? अक्का मेकअप करते. अच्छा अच्छा, भारतात नाही, मॅकॉकलाय. ऐ मुर्द्या मेकअप मेकअप अच्छा, करते. मेकअप करती. बोलव तिला. अक्का काय पाहुणं आलं काय? बाण आलं काय? आलं द्या मग 10 रुपये. खूप तुझं थोडीच आहे, 10 रुपयाचा आहे तो. 10 रुपयाचा असू द्या. ए मावशे, आव झाली का ग तयारी? सगळी तयारी झाली. मी सकाळी आंघोळ केली, नाश्ता केला, आता लिपस्टिक लावली की झाली. अगं ये तुझी तयारी नाही बोलले का डुचके मी? प्रोग्रामची तयारी झाली का म्हणलं? हा माझी पण तयारी महत्वाची आहे ना. आज मी करीना कपूर सारखा मेकअप करणार आहे. तू मेकअप करणार का करीना कपूर सारखा? पण दिसशील शक्ती कपूरच की नाही. बावळ्याबांनी करत जाऊ नका रे. त्याच्यापेक्षा का नाही लोक आपल्याकडे कसे येतील ते बघा रे. हा अक्का, मी काय म्हणतो, आपण फडामध्ये एखादी नवीन बाई आणूया का? कशाला पाहिजे नवीन बाई? कशाला पाहिजे नवीन बाई? मी कोण आहे? तू कोण आहेस तेच ठरवायचं आहे अजून. मुर्द्या ए गप्पच गा, मारा मारा करू नका. काय बोलतो मी काय म्हणते बावड्या, हा. तू नवीन बाई आणशील, पण नवीन बाई आपल्याला भेटणार कुठे?
हट मेल्या. आता बघा हॅलो. हा हॅलो. हा पोचले. हो बघते अक्का का बक्का कोण आहे इकडे बघते. हा ठीक आहे. बाय बाय. भावड्या हिला पहिला सांग, फोनवर बोलायचं असेल तर घरी जा म्हणाव. ए तुला जर फोनवर बोलायचं असेल तर माझ्या घरी चल. तिकडे रेंज आहे ना चांगली म्हणून म्हटलं. मी येऊ का तुझ्या घरी? मावशी तुझ्या रेंजचा प्रॉब्लेम नाही ग. तू मोबाईल नाही, तू लँडलाईन आहेस. ए भांडण करू नका. ए कोण आहेस, कोण ग तू, आलीस कुठून सांग पटकन. कोण? मी मी आहे सागरिका कारंडे गावकर. तुमच्या फडत नवीन आले नाचायला. इथं अक्का कोण आहे? सांगतो. हे बघ, ही अक्का आहे आणि हा पक्का हुशार आहे असं म्हणायचं. अगं बाई, केवढी सुंदर आहे ही नटरंगी नार. जणू स्वर्गातली अप्सराच कुणी. देवा, हिला नजर नको लागायला. अक्का, हिला घेऊया का आपल्या फडात? कशाला ग? काय होणार तिला घेऊन? अरे मला बघून लोक येडी होतात, येडी. मग तुझा डान्स पाहून तर मरूनच जात असतील ते. तुला माहित नाही माझ्या अंगात अजून पण करंट आहे, करंट. मग MSCB जा का मला, इथं कशाला आली? ए अक्का, काय पण बोलू नका. माझा डान्स बघतात ना तर येडे होतात, पागल होतात लोक. येडे होतात, पागल होत. काय पागल खाण्यात डान्स करते का काय तू? हे बघ, मला बक्षीस पण मिळालंय बरं का. कुठलं? नृत्य भंडार. अगं नीट वाच, त्याच्यावर नृत्य भंगार लिहिलं असेल ग. मोठी आली नृत्य भंडार. अक्का, तू जास्त बोलू नकोस नाहीतर बघ. काय बघ माझा इंगा दाखवीन तुला, कळलं का? तू काय लागली. अशा भांडू नका. आता येतील पाटील सुपारी घेऊन. मग मला गुलकंदचं पान सांग. काय? कोणतरी येतं ना सुपारी घेऊन पानपट्टीवरून. बघितलं, हे आणलीस तू? बघत तिथं का नॉलेज? काय आहे का त्याला का नॉलेज? अगं सुपारी म्हणजे प्रोग्रामची सुपारी घेऊन येता येते. आले पाटील, आले पाटील. भावड्या 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 भावड्या. बाई वाड्यावर चला. बाई ए मागो चल मागो. नाही घाबरू नका, पाळीव आहे ते, पाळीव. आमच्या घरचंच आहे, घाबरू नका. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? बाई वाड्यावर चला. तुम्हाला काय एकट्याला भीती वाटते का वाड्यावर जायची? बाई फालतूगिरी करू नका. वाड्यावरती चला. अगं बाई 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 बाई, चला 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 वाड्यावर चला. चला बाई चला वाड्यावर चला. चला बाई चला वाड्यावर चला. चला बाई चला वाड्यावर चला. चला 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 चला. असं नाही ते. मग किस बाई किस, किस बाई किस, किस माझ्या लगन किस बाई किस. असं पण नाही ते असं आहे. अगं ए मावशे, चुप बस. नाही तर प्रोग्राम काय चालू आहे? माणसं कोण आले? तुम्ही कसला केस पडताय का इथं? बाई मी काय म्हणतो, मला उशीर होतोय, लवकर वाड्यावर चल. उशीर होतो तर एकटा जा ना वाड्यावर चला. स्वतः लेखक काय 4-5 वाक्य स्वतःसाठी लिहून घ्यायला पाहिजे होतं ना. आल्यापासून नुसतं वाड्यावर चला एकच वाक्य बोलतोय. मग सांगतो तर चल ना वाड्यावर जाऊया ना. चल ना, काय चल ना. तुला माहिती आहे की तिकडे वाड्यावर गेलं काय करतात ते? काय करतात? भोगलंय मी. अगं बाई काय तुला कसले उघड्या फुटायलेत ग? काय करतात? काय सांगू बाई. आपल्याला म्हणतात वाड्यावर चला, आपल्याला वाड्यावर घेऊन जातात. आणि तिकडे पोहोचल्यानंतर ना वाड्यामध्ये जातात, दरवाजा सांदरून बंद करतात.
आणि मोठ्याने आपल्याला सांगतात "हा, जा तुम्ही घरी, मी पोचलो आता व्यवस्थित." मेल्याच्या गल्लीत लाईट नाहीये, कुत्र्याला घाबरतो म्हणून आपल्याला सांगाट नेतो. दुसरं काय त्याचं एवढं? आहा. अगं बाई, वा 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 वा, गावात नवीन पाखरू आलंय जणू. इश्शा सोडा मला, सोडा मला, इश्शा सोडा सोडा सोडा. काय सोडा सोडा लावले? पाखरू म्हणले ते, वटवाघूळ नाही म्हटले. हो बाजूला. वा 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 वा, मी काय म्हणतो अक्का साहेब, काय आता तुम्हा दोघींची एक जुगलबंदी होऊन जाऊ द्या. जी बाई जिंकेल तिला मी बक्षीस देणार. अगं बाई, चल चल चला कॉम्पिटिशन करूया. या खेळात मीच जिंकणार बाबा. खेळात म्हणजे काय साप सीडीचा खेळ आहे का तो? अगं सवाल जवाब करावं लागतात, सवाल जवाब. मग होऊन जाऊ दे ना, करूया की मग. कर ना मग, टाक तू पहिला सवाल. असं हा मग ऐका. टांझानिया मधल्या 4 नद्यांची नावं सांग. टांझानिया म्हणजे काय एमपीसीच्या परीक्षेला बसले का मी इथे? अगं असं गाण्यातनं सवाल जवाब करायचे असतात, गाण्यातून होय. हा. मग ऐका. मी सांगू काय फुलपाखरू. मेल्या डुचक्या फुलपाखरू कुठं पाण्यात असते का रे? पाण्यात म्हस बसली होती, तिच्या अंगावर बसलं तर फुलपाखरू. अरे पाण्यात असणारा प्राणी शोधा, असा डारा करणारा कोण आहे तो? मगर. मगर कसा असेल? मगर कसा असेल? मगर काय पाण्यात राहते का? मगर वाळवंट्यात राहते. सांगा सांगा, टाइम निघत चाललंय. सांगा लवकर कोणाला पटकन. येतंय कोणाला मला येतंय, मी सांगू का? घ्या मग, तुमचे पैसे तुमच्या जवळच ठेवा. मला येतं कशाला आमच्यामध्ये खेळ? आम्हाला जरा खेळू द्या ना काहीतरी. स्वतः शर्यत लावायची आणि स्वतःच म्हणतं मला येतं, असं असतं का? पाणी डराव 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 डराव. हा बेडूक. हा चूक चूक. पोपट. पोपट कुठे डराव डराव करते का ग? माझ्या घरचा पोपट डराव डराव करतो. तो बेडकाची मिमिक्री करतो. चिटिंग आहे, चिटिंग आहे. वा 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 बाई वा, काय उत्तर दिले वा. बघ ते पण वा म्हणाले. आता त्यांचं काय मात्र चढ लागले त्यांना, कशालाही वा म्हणतील ते. मग ठीक आहे, आता माझा सवाल ऐक. पार्लेजी कसं रे डुचक्या? शेवटी जी आलं होतं ना म्हणून पार्लेजी. चला बोला पटापटा, बोला पटापटा बोला. मला येतं मला येतं मला येतं. बोला. मला माहितीये. मोबाईल. चूक. एकदम चूक. मग काय आहे उत्तर? उत्तर आहे शहामृग. ए शहामृग. ट्रिंग ट्रिंग करतो शहामृग. ट्रिंग 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 असं करतो. तुझा पोपट बेटकाची मेमिक करू शकते तर माझा मी शामृग काही ट्रिंग ट्रिंग नाही करू शकणार हे काय? काय? अक्काच बरोबर आहे. काय अक्काचं बरोबर आहे? अक्काचं बरोबर आहे. गप्पा बसा तुम्ही. गप्पा बसा तुम्ही. अक्काचं बरोबर आहे. बरोबर आहे करते हे बरोबर आहे सारखं. तुमचं. हे बरोबर. आता काय झालं ना? चायच्या चिमण्या आणल्या तुमच्या सका. आईला तमाशा आहे का मधमाशा? आईला घरात किटकिट किटकिट, इकडे नको इकडे यावं. तुमची किटकिटच्या मारी तुमच्या अजिबात नकोय मला तुमचा तमाशा. तुमची ही असली रडगाणी बघण्यापेक्षा मी घरी जाऊन टॉम अँड जेरी बघेन. पाटील ऐका ना. आओ पाटील, आओ पाटील. पण गेले ते. झालं समाधान. गेले ना ते. चांगले पैसे घेऊन आले होते. जरा आयटम डान्स केला असता, पैसे तरी दिले असते त्यांनी. आता गेला तो. एडी का खोडी, तू आयटम डान्स कसं बोलतेस का? अगं लावणी परंपरा आहे आपली. हा पण परंपरेनं पोट नाही भरत ना. जा जा बघ जा बाहेर. हे तुम्ही वर्षभर अदाकारी करताना किती पैसे कमवता? बाहेर जाऊन बघा. मुली आयटम डान्स करतात 10 मिनिटाचा, कितीतरी कमवतात पिक्चर मध्ये. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे कला संपते ना तिथे अंग प्रदर्शन चालू होतं. हा
अगं अगं शृंगार म्हणजे काय कमी कपड्यातल्या शरीरात नसतो ग, तर असा अंगावर चोपून चापून नऊवारी नेसलेल्या नर्तकीच्या डोळ्यात असतो, डोळ्यात. वा 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 वा, म्हणे डोळ्यात असतो, डोळ्यात. आजकाल डोळं बघतय कोण? प्रत्येकाला मिळालेला नुसती बाई बघायची असते, बाई. हे तू नाही तुझं अज्ञान बोलता का, अज्ञान. बाई नाचली म्हणजे झाली लावणी. अरे इतका हलक्यात घेऊ नका आमच्या लावणीला. लावणी म्हणजे शान आहे महाराष्ट्राची, लावणी म्हणजे मराठी माणसाची शान आहे. हे तुमचे ब्लॉकबस्टर का फॉकबस्टर चित्रपट आहेत ना, ते नुसतं लावणी पटाच्या भरोशावरती आहेत. अनेक साहित्यिक अभिनेते अभिनेत्र्या घडल्यात ना, ते ह्या लावणीमुळंच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे आहे ना घुंगर जुने झाले म्हणून काळाच्या पेटीत तुम्ही बंद करून ठेवालंय, पण ते बांधण्याच्या इच्छेला काय, इच्छेला कुठल्या काळाच्या पेटीत बंद करणार आहे तुम्ही? म्हणूनच नटरांसारखा चित्रपट आजच्या काळात पण लाखो करोडाचा बिझनेस करते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जो पोटासाठी आणि पैशासाठी काहीही करायला तयार होतो ना, तो असतो गरजवंत. आणि जो स्वतः उपाशी राहून लोकांच्या मनोरंजनाची भूक भागवतो ना, तो असतो खरा कलावंत. या आहेत महाराष्ट्राची शान, ह्या आहेत यानं लावणी जपली, जोपासली, मोठी केली, घराघरात पोचली. हे आहे आमच्या महाराष्ट्राची शान, लक्षात ठेव. आता तू ठरव तुला काय व्हायचंय, तुला गरजवंत व्हायचंय का कलावंत व्हायचंय? ते गरजवंत. हा पण लावणीची गरजवंत. राजश्री मॅम, आता मला परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. मी असं ऐकलंय की तुम्ही परदेशात तर तुमचे खूप ठिकाणी शोज होतातच, सगळ्याच वेगवेगळ्या देशांमध्ये, पण जपानमध्ये विशेष करून तुम्ही लावणीचं शिबिर घेतलंय म्हणे, तर त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना. हो, जपान, रशिया आणि इंडोनेशिया अशा 3 देशांमध्ये तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत म्हणजे पहिल्यांदा पारंपरिक लावणी ही परदेशात गेली. वा वा वा. आणि 11 कलावंतांचा ग्रुप मी घेऊन गेले होते. मी, माझी बहीण आरती नगरकर, पांडुरंग घोटकर, कृष्णा घोटकर, कीर्ती बणे आणि बाकीच्या इतर अशा कलावंत होते. तर तिकडे एकूण आमचा 10 प्रयोग झाले 3 देशांमध्ये. आणि रशिया आणि इंडोनेशियामध्ये आमचे 2 ठिकाणी शिबिर पण आयोजित केले होते सेंट्रल गव्हर्नमेंटने. तर तिथे शिबिर आम्ही घेत असताना की मुलंसुद्धा लावणी शिकण्यासाठी अगदी उत्सुक होते. म्हणजे आज जर आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये लावणीला अजूनही पाहिजे तेवढी प्रतिष्ठा मिळालेली नाही आहे. मिळते आहे तो भाग वेगळा आहे, पण पाहिजे तेवढे नाही. पण अजूनही कुठे ना कुठे मनात कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये लावणीसाठी अजूनही थोडेसे नाक मुरडलीही जातात. पण तिकडे मी पाहिलं की अगदी त्यांना मराठी भाषा जरी कळत नसली, पण इतकं म्हणजे उत्सुकतेने टाळ्यांचा तो त्यांचा प्रतिसाद मिळत होता. आणि लावणी शिकण्यासाठी मुलंसुद्धा तिथे अगदी शिबिरामध्ये आले की त्यांना त्या मोमेंट्स कधी कधी येत नसायच्या, पण तरीसुद्धा ते असं कंबर हलवणं म्हणजे ते प्रयत्न करत होते. वा. पण राजश्री ताई, मला तुम्हाला विनंती करायची आहे की आज मंच सुद्धा आहे, आमचा सगळा ऑडियन्स सुद्धा तयार आहे, ढोलकी पण आमच्याकडे आहे, तर प्लीज तुमचा जर एखादा छान परफॉर्मन्स झाला तर खूप मजा येईल.
छायाजी, मला परत तुमच्याकडे यायचं. मी असं ऐकलं की युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा लावणीचं विशेष प्रशिक्षण तुम्ही देता, त्याबद्दल आम्हाला सांगा. कलिना थिएटर आर्ट्सला मी शिकवायला जाते. तिथे वामन केंद्रे तिथं होते, आता शफा सर आहेत. आणि लोककला अकादमीला प्रकाश खांडगे तिथं पण शिकवायला जाते. इतकी मुलांना आवड आहे या लावणीची की आम्हीही एवढं डान्स करेक्ट करणार नाही, ते इतके व्यवस्थित मुली डान्स करतात. आणि वाट बघतात की लावणी शिकवायसाठी कधी येतात मॅडम. वा. हिंदी अभिनेते जितेंद्र यांचा एक सिनेमा होता अपनापन, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्म करायची संधी मिळणार होती एका गाण्यात. तो अनुभव कसा होता? अपनापन चित्रपटामध्ये जितेंद्र आणि सुलक्षणा पंडित होते आणि मी 3-4 वर्षे झाले असतील स्टेज शो वगैरे करायची. तर मी ते ऐकलं की यांच्यासमोर आपल्याला डान्स करायचे. मग मी इतके खुश झाले ना की माझ्या जे वयाच्या मुली आहेत त्यांना आम्ही जितेंद्रच्या समोर प्रोग्राम करणार आहे, म्हणजे इतका सुंदर डान्स करणार आहे, आमची संधी खूप आहे आम्हाला चांगली. मग आम्ही तिथं गेलो. मग अरुणा इराणीबरोबर ते गाणं होतं आमचं. मग तेव्हा मधू कांबीकर होते, आमचा सगळा ग्रुप होता. लावणीचं वगैरे शूटिंग झालं. मग मी आपलं गेले की आपण जाऊन भेटावं. तर त्यातच एक कोण तिथलाच एक व्यक्ती, क्या आहे लडकी इधर, चलो उधर जाओ तुम, असं मला बोलले ते. म्हणजे मला असं वाटत होतं की तिथं जाऊन भेटावं, त्यांच्याशी बोलावं. आता तेव्हा आपण नवीनच स्टेजला एवढं काही कळत नव्हतं. पण 3-4 वर्षापूर्वी धर्मेंद्र, बोनी कपूर, रणधीर कपूर, हेलन, अनिल कपूर असा प्रसंग आला की यांच्यासमोर लावणी करायची. क्या बात आहे, क्या बात आहे. अनिल कपूर लावणी बघून म्हणले असतील त्यांना खूप आवडला असेल तुमची लावणी. छायाजींना मला विनंती करायची आहे की या मंचावरती जर तुमच्या लावणीची एखादी अदा आम्हाला बघायला मिळाली तर आम्ही धन्य होऊ.